एखाद्या लोकचळवळीतून समाजकारणातून एक चांगला राजकारणी मिळतो हे दिल्लीमधील एका आंदोलनानं दाखवलं होतं आणि त्यामधूनच एक आप नावाचा पक्ष आणि त्यामध्येच केजरीवाल नावाचा एक मुख्यमंत्री सुद्धा त्याच आंदोलनानं हे दिल्लीला दिलं होतं. म्हणजे समाजकारण आणि राजकारण ह्या बाजू भिन्न नाहीत, कारण काही गोष्टी समाजकारणामध्ये राजकारणाशिवाय पूर्ण करता येत नाहीत. तर नमस्कार, मी आपला मित्र जगताप राजकुमार आणि तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. बघा, आपण आज एका अशा विषयावरती बोलणार आहोत. तो विषय खूप सेन्सिटिव्ह आहे आणि त्या विषयामुळे जे महाराष्ट्रामधील जे राजकारण आहे ते राजकारण गेले 14 ते 15 महिने हे घोंगावत आहे काही ठराविक लोकांभोवती. आता तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार हे बोलणारे जरांगे पाटील कालपर्यंत हे फडणवीसांना अपशब्द आईवर शिवाय काय, म्हणजे त्या गोष्टीला कुठलाही अर्थ नाही. या ठिकाणी जर देवाभाऊच्या जागी दुसरा कोणी असला असता तर आतापर्यंत त्यांनी काय काय केलं असतं. पण हा एक संयमी असा व्यक्तिमत्व म्हणजेच देवाभाऊ, त्यांनी हे सगळं काही शांतपणे निमूटपणे गिळून बसले आणि ते शांत राहिले. एक मान ठेवून जरांगे पाटलांचं नाही, त्यांच्या पाठीमागे जी शक्ती आहे मराठा लोकांची, त्यांचा मान ठेवून ते शांत होते. याचा अर्थ असा होत नाही की ती जरांगेंना भीत आहेत. त्यांना माहिती होतं की याच्या पाठीमागे कोणतरी एक अदृश्य हात आहेत, अदृश्य शक्ती आहे. हे माहिती असताना सुद्धा फक्त संयमाच्या जोरावरती तो व्यक्ती शांत राहिला आणि मी पुन्हा येणार हे त्यांनी परत एक वेळेस सिद्ध करून दाखवलं. मागे 2-2 पक्ष त्यांनी फोडून पुन्हा आले होते, पण यावेळेस त्यांना कुणाला फोडायची गरज भासली नाही. त्यांनी डायरेक्ट लोकांचे हृदय फोडले, त्या हृदयामध्ये आपलं नाव कोरलं आणि ते परत ह्या महाराष्ट्रामध्ये 200हून जास्त युतीसह जागा घेऊन ते परत आले. मग आता जे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते समाजकारण म्हणून लोकसभेच्या अगोदर, लोकसभेच्या आधी एक अतिशय चांगलं आणि जगामध्ये सगळ्यात असं एक मोठं एक समीकरण हे आरक्षणाचं बनलं होतं आणि त्यामधून त्यावेळेस मागण्याही चांगल्या होत्या. पण लोकसभेच्या नंतर ह्या एक आरक्षणाच्या लढाईला एका राजकीय पक्षाचा रंग यायला लागला आणि त्यावेळेस सगळे गणित बिघडले. आता ह्या लोकसभेला मराठ्याने पूर्ण यांना भरभरून असे साथ दिली. असे एक 11-11 असे मोर्चे निघाले महाराष्ट्रामधून, मोठ्या मोठ्या सभा व्हायला लागल्या. ह्या सभा महाराष्ट्रातील किंवा देशामधील अशा कुठल्याच राजकीय नेत्याच्या अशा सभा झाल्या नाहीत. ह्या सभा पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेल्या आहेत. ना भूतो ना भविष्यती ह्या अशा मोठ्या सभा होत्या. पण या सभेमुळे थोडस एका म्होरक्याच्या डोक्यामध्ये वारं शिरलं आणि ते वारं एक घमंडी बोलण्याच्या माध्यमातून बाहेर यायला लागलं. अरे रावी, आईवर, घरातल्या व्यक्तीवरती शिव्या, ह्या गोष्टी असतील. आपल्याला ह्या गोष्टीला विरोध नाही. तुमची मागणी योग्य आहे, तुम्ही योग्य असाल आणि पुढला व्यक्ती जर अयोग्य असेल, तुमचं बोलणं हे योग्य त्यावेळेस ग्राह्य धरतात. पण पुढल्या व्यक्तीनं त्या समाजाकरता, त्या मराठ्याकरता भरभरून द्यायचा प्रयत्न केलाय आणि आपण त्यावरती ताशेरे ओढतो. ही एक लाजिरवाणी गोष्ट या ठिकाणी सांगावीशी तुम्हाला वाटते. आता बघा, ज्या वेळेस पाटलांनी मराठ्यांना मुसलमानाच्या बाजूला दावणीला जाऊन बांधलं, म्हणजे तो साजाद नावाचा नोमानी जो आहे त्याच्या बाजूला, त्यावेळेस मराठ्यांचे थोडेसे मत डगमगले, पाय डगमगले आणि मराठ्यांनी त्यावेळेस काहीतरी वेगळा विचार केला. कारण जे राजकारण महाराष्ट्रामध्ये पारंपरिक पद्धतीनं आणि एक पारंपरिक शरद पवार खेळत आलेले आहेत, तेच राजकारणाची पुनरावृत्ती याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जरांगे नावाचा एक व्यक्ती करत आहे, असं लोकांच्या मनामध्ये ह्या गोष्टीचा उडवणा झाला. लोकांना कळायला लागलं नेमकं आपल्या सामाजिक एका कारणामुळं. बघा, मराठ्यांची मजबुरी आहे, त्यांना आरक्षण पाहिजे. पूर्ण समाज हा श्रीमंत नाही आणि पूर्ण समाज हा भलागट्ट असा भलेगच्च मोठा नाही. त्यामध्ये गरिबी आहेत. ह्या गरिबांना समाजामध्ये मराठामधील अर्ध्या लोकांना सुद्धा आरक्षणाची गरज आहे. कारण चांगले मार्क्स घेऊन मुलं घरी शेळ्या म्हशी राखतात, हे बरोबर पाहावं वाटत नाही.
आमचे लोक मरतात, फाशी घेतात, पोरं मायबाप आत्महत्या करतात, हे बघा वाटत नाही. पण या सगळ्या गोष्टीचा एक इमोशनल अटॅचमेंट त्यांनी सोबत घेऊन मला माझे पोरं मोठे करायचे आहेत, माझा समाज मोठा करायचे. अहो समाज एखाद्याच्या दावणीला बांधून मोठा होत असतो का? समाजाचे मतं डायव्हर्ट करून तो समाज मोठा होतो का? कारण मराठा समाजाची इन्व्हॉल्वमेंट जी होती लोकसभेला, ती इन्व्हॉल्वमेंटच सांगून जाते त्यावेळेस की हा लढा राजकीय होत चाललाय आणि हा लढा एका नेत्याला किंवा एका पॉलिटिकल पार्टीला एक समर्थन म्हणून लढला जातोय, हे त्यावेळेस सिद्ध झालं. पण असो, त्यावरही मराठे शांत होते. आता आपल्यामुळे ह्यांना हे लोक पडले, थोडं हे निवडून आले, यांचं अस्तित्व त्यावेळेस काही नव्हतं, यांना आता मराठ्याने भरभरून दिलं, साथ दिली. पण त्यावेळेस त्यांना ही गोष्ट नाही कळली, त्याच्या डोक्यामध्ये हवा शिरली त्यावेळेस महाविकास आघाडीच्या, आणि त्यांनी मराठ्याला इग्नोर केलं. त्यावेळेस मराठ्यांना समजून चाललं की बाबा खरं आपला या ठिकाणी गेम होतोय आणि आपण या ठिकाणी गणला गेलोय पूर्णपणे. कारण काय, ज्याच्या मतावर बघा रावसाहेब दानवे सारखी एक मातब्बर नेता जालन्यामधून पराभूत होतो, त्याने आतापर्यंत तो गड अबाधित राखला होता. पंकजा मुंडे सारखी एक चांगली आणि एक वारसा लाभलेली एक महिला ते पराभूत होते, आणि त्या ठिकाणी नौखे चेहरे हे येतात आणि ते चेहरे पुढे चालवून रजा अकॅडमीत जाऊन सांगतात की आमचा हा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. कशाला? मराठा आरक्षणाला नाही, हा पाठिंबा होता वक्फ बोर्डच्या बिलाला. मग अशा वेळेस तुमच्या सोबत मराठ्यांनी का राहायचं? वक्फ बोर्डचं बिल आला तुमच्या सोबत राहायचं का? किंवा तुमच्या सोबत राहून त्या 17 मागण्या पूर्ण करायच्या होत्या का नोमानीनं मांडलेल्या? RSS बंद करा, हिंदुत्वावर तुम्ही बोलू नका, मौलवाना 15,000 रुपये पगार द्या, पोलीसमध्ये मुस्लिमांना आरक्षण द्या, 15% आरक्षण द्या. अहो त्याने तुम्हाला कधी मागणी केली होती 15% आरक्षणाची? हे आतापर्यंत 15 महिने आंदोलन करून त्या मराठ्यांनी मागणी केली, त्याच्यावर तुम्ही एक शब्द नाही बोलला, आणि त्यावर तुम्ही आताही शब्द बोलत नाही. जरांगे पाटलांचे त्यावेळेचे जे कॉल रेकॉर्डिंग आहेत ते व्हायरल झाले, त्यानंतर त्यांचे बोलणे सुद्धा व्हायरल झाले. आशिम नावाचा एक वकिलाने सांगितलं की जरांगे पाटलांनी या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सांगण्यानुसार त्यांनी उमेदवार माघार घेतली. त्यावेळेस हा माणूस स्पष्टपणे खोटा बोलला, आणि त्यावेळेस सांगितलं गेलं की आंबेडकर साहेबांचे आणि नोमानींनी आमच्याकडे त्यांची संभाव्य यादी दिली नाही, याद्या पूर्ण तयार होत्या, याद्या पूर्ण दिल्या होत्या, त्यावेळेस त्यांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी माघार घेतली. या गोष्टी लोकांसमोर आल्या. आणि आता एक काळ असा सोशल मीडियाचा जमाना आहे, यामध्ये थोडं काही तर होऊ द्या, ते पूर्णपणे बाहेर पडतं. आणि अशा वेळेस मराठा समाजाला नेमकं ह्या काळामध्ये नेमकं का भोगावं लागलं? गावागावामध्ये ओबीसी मराठा हा वाद आला, त्यामध्ये जरांगे एकटेच हे नाहीत, त्यामुळे भुजबळ असतील किंवा हाके असतील, हे सर्व लोक असतील, हे सगळे नतभ्रष्ट लोक आहेत, यांना समाजाचं काही देणं घेणं नाही. जर यांना देणं घेणं असलं असतं तर आता मराठा समाजाची आरक्षणाची जी अवस्था झाली आहे ती अवस्था नसली असती. कारण आतापर्यंत ज्याप्रमाणे शरद पवारांनी मराठ्यांचा खेळ खंडोबा केला 1994च्या JR आपण त्यांना त्यावेळेस साथ कधी दिली नसती. आणि एवढं बघा, हिंदुत्वापासून मराठी वेगळे करणं हा चंग महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी मांडला होता, आणि तो चंग परत देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून तो उधळून लावला गेला त्या विधानसभेला. पण तो चंग त्याला साथ द्यायचं काम हे जरांगे पाटलांनी केले की काय, असा परभ्रम मराठ्यामध्ये त्यावेळेस निर्माण झाला. कारण काय, मराठ्यांना धरून दावणीला बांधलं गेलं इच्छा नसताना त्या सजाद नावाच्या नोमानीच्या सोबत, आणि त्यावेळेसच खरा हा महाराष्ट्रामध्ये मराठा जागा झाला, आणि त्यांनी गेम हा बरोबर विधानसभेला केला. पाटलांनी भूमिका घेतली होती, पहिला पाडा नंतर नका पाडा काही करा. त्यांना वाटलं जे आपण समीकरण पाठीमागे बनवलं होतं लोकसभेला, ते समीकरण आता हे काम करेल. पाडा, ज्यांना आपल्याला त्रास दिलाय त्यांना पडा. तुम्हाला त्रास दिले कोण? तुम्हाला त्रास दिलाय शरद पवारांनी, हे लोकांना कळलं, हे मतदारांना कळलं, आणि हे महाराष्ट्रातील मराठ्यांना ओबीसींना हे कळून चुकलं की आपल्यामध्ये भांडणं लावायची कामं कोणीतरी तिसराच करत आहे. म्हणजे दोन्ही माकडाच्या भांडणामध्ये एक तिसराच व्यक्ती कोणीतरी फायदा घेऊन जाते. हे ज्यावेळेस ह्या लोकांना समजलं, त्यावेळेस हा समाज आपले नेतृत्व बाजूला ठेवून तो एकमेव पाठीमागे हिंदुत्वाच्या उभा राहिला, आणि एक हिंदू म्हणून, एक हिंदुस्थानी म्हणून त्यांनी साथ दिली. ते म्हणजे महायुतीला देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे असतील किंवा दादा असतील, यांच्या जे विचार आहेत त्यांना त्यांनी साथ दिली. हा समीकरण फक्त आरक्षणाचं नव्हतं, हे समीकरण आपल्या जे धर्म आस्था याचं सुद्धा हे जोडलं गेलं. आता गोष्टी आल्या विकासाच्या,
हा विकास कसा असतो, कसा करावा लागतो हे दाखवून दिलं शिंदे साहेबांनी. तुम्ही ह्या गोष्टी नाकारू शकत नाही. पण आता तुम्हाला कसं आहे, एखादी तुम्हाला व्यक्ती आवडत नसेलच, मग तेव्हा तुम्ही काही करू द्या, तुम्हाला ते चुकीचंच वाटणार. हे झालं. एवढे चांगले चांगले निर्णय घेऊन या ठिकाणी जरांगे पाटलाच्या नजरेमध्ये हे लोक चुकीचे अजून सुद्धा आहेत. पण आता मराठा पूर्णपणे जागा झालाय. आता कालच जो निकाल बघितला त्यावरती 2 दिवस माझ्या अंदाजे बहुतेक 24 तास तरी कुठला मीडियावाला पाटला समोर गेला नाही. कारण हे मीडिया सुद्धा शरद पवारांच्या बोटावरती चालते की काय असं वाटायला लागतं कधी कधी. मग त्यावेळेस कुठलीही मीडिया त्या ठिकाणी पोहोचली नाही. ज्यावेळेस पोहोचली त्यावेळेस एक वाक्य पुढे आलं, ते म्हणजे तू पुन्हा आला की नाही, मी आता पुन्हा बसणार. आता या ठिकाणी पाटील तुम्ही एकटेच बसणार, तुमच्या सोबत कुठलाही मराठा नसणार आहे. कारण मराठ्याला कळून चुकलंय की आपलं कोण आणि पराया कोण. विनोद पाटील असतील, सराटे साहेब असतील, जे काही आपले मराठा नेते आहेत अजून पण ते कायद्यावर लढे लढत आहेत. आणि मराठा आरक्षण हे कोर्टामधूनच घ्यावं लागतं, ते पण 51% सीमा वाढवूनच तुम्हाला आरक्षण भेटावं लागतं. कारण ओबीसी मधून मराठा समाज भेटणार, त्यांना आरक्षण भेटणार नाही, सरकार कोणतं घेऊ द्या. कारण तो GR कारणीभूत आहे तो शरद पवारांचा. त्यामुळे ह्या गोष्टीला तुम्ही लोकांना फसवू नका. आता तुम्ही पुन्हा बसाल तिथं, आम्हाला पण कामधंदे आहेत, संसार आहे, लेकरं बाळ आहेत, सगळं काय आहे. तुमच्यासाठी कुणाच्या बापाकरता आम्ही आमच्या मिशा काढू शकत नाही, असं एक प्रांजळ मत हे मराठ्यांचं झालेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही अजून लगडू, झगडू, भांडू, मोर्ची करू, पण आम्ही टिकणार आरक्षणच आम्ही पदरात पाडून घेऊ, अशी एक भावना या ठिकाणी झालेली आहे. आता पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, आता कुठं बसणार ते तुम्ही सगळ्यांनी ओळखून घ्या. ते मी तुमच्यावरती सोडतो. तुम्ही ह्या व्हिडिओशी सहमत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, जय हिंद, जय शिवराय आणि जय भीम.